नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नर्सिंग फाउंडेशन जो क्वेश्चन पेपर आपला असतो त्याला विचारला जाणारा फरक स्पष्ट करा जर विचारलं तर आपल्याला फरक स्पष्ट करता आले पाहिजे। 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार। आजचा टॉपिक आहे कोरडे श्वसनोपचार, दमट श्वसनोपचार म्हणजे ड्राय इनहेलेशन आणि मॉइस्ट इनहेलेशन। तो कोरडे श्वसनोपचार म्हणजे आपण ते बघूया। कोरडे औषधे हुंगवून जे उपचार केले जातात त्यास कोरडे श्वसनोपचार म्हणतात। म्हणजे कोरडे औषधे हुंगवून जे उपचार केले जातात त्यास कोरडे श्वसनोपचार किंवा ड्राय इनहेलेशन म्हणतात। तर मॉइस्ट इनहेलेशन म्हणजे दमट श्वसनोपचार म्हणजे काय, तर उकळत्या व वाफा येणाऱ्या पाण्याबरोबर जे उपचार होतात त्याला दमट श्वसनोपचार असे म्हणतात। उकळत्या व वाफा येणाऱ्या पाण्याबरोबर जे उपचार होतात त्याला दमट श्वसनोपचार असं म्हणतात। तर तुम्हाला असा फरक स्पष्ट करायचा आहे। क्वेश्चन पेपरला लिहिताना तुम्हाला हे असं दोन्ही बाजूला दोन फरक, ही मध्ये एक लाईन, त्याच्यानंतर इकडे एक लाईन येणार तुमची, ह्याच्यातला एक डिफरन्स, ह्याच्यातला एक डिफरन्स की लिहिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मध्ये लाईन मारून क्वेश्चन पेपरमध्ये लिहायचं आहे। आता मी हे दुसरं बघा कसं लिहिलं आहे। दुसरं लिहिल्यानंतर मध्ये एक लाईन, आता माझी ही सेकंड लाईन इथे कंप्लीट झाले, 1 मिनिट इथे पूर्ण झाले, पण सेकंडमधली इथे कंप्लीट झाले तर तुम्हाला इथे एक मध्ये पूर्ण असा गॅप द्यायचा आहे। जरी माझी ही लाईन उरत असली तरी लगेच तिसरा तुम्ही इथे स्टार्ट नाही करू शकत, त्याला तुम्ही गॅप द्यायचा आहे। ओके, तर आता दुसरा फरक बघूया। क्वेश्चन पेपरमध्ये लिहिताना मी सांगितलं आहे आणि ही सवय लावून घ्या। यामध्ये येणारी वायू किंवा कोरडी हवा महत्त्वाची असते। यामध्ये ड्राय इनहेलेशनमध्ये काय होतं, हवा असते किंवा वायू असतो, वाफ म्हणजे असं ओढून घेतो आपण, ते वायू किंवा वाफ किंवा हवा ही महत्त्वाची असते। तर ह्यामध्ये वाफा येणारे पाणी महत्त्वाचे असते। यामध्ये काय असतं, वाफा येणारे पाणी, वाफ ही महत्त्वाची असते, याच्यामध्ये वाफा येणारे पाणी महत्त्वाचं असतं। तिसरा फरक आहे कोरडे श्वसनोपचार, हृदयविकाराचा झटका, दमा, बेशुद्ध रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी बेशुद्ध आणण्यासाठी। कोरडे श्वसनोपचार कुठे वापरतात, हृदयाचा झटका आल्यानंतर त्याच्यामध्ये हुंगवून मग एक मेडिसिन त्याच्यामध्ये वापरतात। त्याच्यानंतर दमा असल्यास बेशुद्ध रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी शुद्धी आणण्यासाठी, किंवा आणखी याचा वापर बघा, आपण प्राणवायू पण श्वसनोपचारामध्ये येतो कोरड्या श्वसनोपचारामध्ये। तर त्याच्यामध्ये ते आपण म्हणजे सगळ्या रोगांवरती जेव्हा गरज असेल तिथे आपण वापरतो, ते तुम्ही ॲड करू शकता। आता दमट श्वसनोपचार सर्दी, पडसे, खोकला, न्यूमोनिया, घटसर्प, घसा, नाक, स्वरयंत्र, श्वासनलिका असल्यास वापरतात। म्हणजे दमट श्वसनोपचार मॉइस्ट इनहेलेशन कधी देतात, तर सर्दी, पडसे, खोकला, न्यूमोनिया, घटसर्प, घसा, नाक, स्वरयंत्र, श्वासनलिका असल्यास ते वापरले जातात। तर तुम्हाला असे डिफरन्सेस लिहायचे आहेत। चौथा आहे, यामध्ये काळजी किंवा कोणताही अपघात होण्याची शक्यता कमी असते। यामध्ये काय, काळजी किंवा कोणताही अपघात होण्याची, काळजी म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही आहे, तुम्ही ते ॲड करू शकता। कोणताही अपघात होण्याची शक्यता कमी असते एवढेही लिहू शकतो, कोणताही ह्याच्यामध्ये पण गरम पाण्याचा वापर असल्यामुळे, आता मॉइस्ट इनहेलेशनमध्ये आपण गरम पाण्याचा वापर करतो, यामध्ये गरम पाण्याचा वापर असल्यामुळे काय होतं, अपघात होण्याची किंवा रोगी भाजण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यानंतर 5वा आहे, यामध्ये निलगिरी, आता ड्राय इनहेलेशनमध्ये यामध्ये निलगिरी हुंगवून, जे आपण निलगिरीचे ड्रॉप तुम्हाला माहीत असतील ते हुंगवून किंवा मेंथॉल हुंगल्यामुळे तात्पुरते बरे वाटते, म्हणजे आपण निलगिरीचा वापर होतो त्याच्यामध्ये। म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, तर ह्याच्या ड्राय इनहेलेशनच्या जे आपण औषध वापरतो त्याचा उपयोग आपल्याला किंवा त्याचा काय फायदा होतो ते आपण बघणार। फायदा तुम्ही ॲड करू शकता, मी इथे केला नाही आहे तर तुम्ही लिहू शकता। ह्याचे फायदे काय होतात ड्राय इनहेलेशनचे, यामध्ये निलगिरी, मेंथॉल हुंगल्यामुळे तात्पुरते बरे वाटते। हृदयाच्या झटक्यामध्ये अमील नायट्रेट, मी मगाशी सांगितलं, ते हुंगल्यामुळे रक्तवाहिनी प्रसरण पावते, हृदयास रक्तपुरवठा होतो, प्राणवायूचा वापर अनेक रोगांवर होतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे याचे फायदे होतात। प्राणवायूचा वापर आपण अनेक रोगांवर करू शकतो। तर याचा फायदा म्हणजे काय, तर याचा फायदा म्हणजे शोभित भाग मऊ पडतो, जो म्हणजे इन्फ्लमेशन असेल किंवा काय असेल
म्हणून सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काय काय गोष्टी मी ॲड करत असते आणि त्या माहीत नसेल तर तुमचा एखादा मुद्दा म्हणजे ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये किंवा काही करू शकता, म्हणून व्हिडिओ नेहमी शेवटपर्यंत बघायचा. याचा फायदा म्हणजे शोभित भाग जो इन्फ्लमेशन असते तो मऊ पडतो किंवा खवखव कमी घशाला असते ती कमी होते, घट्टस्राव किंवा कफ पातळ होण्यास मदत होते. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, सर्दी खोका पडसे असेल तर कफ झाला असेल तर छातीतली कफ पातळ होण्यास मदत होते, असा फायदा होतो याचा. त्याच्यानंतर 6 यामध्ये औषध म्हणून क्लोरोफॉर्म, प्राणवायू, बेलाडोना, निलगिरी मेथांचा वापर होतो. यामध्ये औषध म्हणून कोणत्या औषधांचा वापर होतो तर औषध म्हणून क्लोरोफॉर्म, प्राणवायू, बेलाडोना, निलगिरी मेंथॉलचा वापर होतो. यामध्ये बेंझोइन म्हणजे मॉइस्ट इनहेलेशनमध्ये बेंझोइन, विक्स, अमृतांजन यांचा वापर होतो. आता 7वा फरक आहे, यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, ॲम्पूल्स, इनहेलर, पेन्सिलिनचे फवारे, बेलाडोनाची सिगारेट यांचा सहाय्याने उपचार करता येतो. आता उपचार कसा करायचा ह्याच्यावरती, तर यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर वापरला जातो प्रॉपर उपचारांसाठी. तर मी लिहू शकता यामध्ये उपचार ॲम्पूल्स, इनहेलर, पेनिसिलिनचे फवारे, बेलाडोनाची सिगारेट याच्या सहाय्याने उपचार करता येतात. तर यामध्ये नेल्सन इनहेलर, वाफारा, किटली, स्टीम मशीन याचा वापर होतो. आता आपण साहित्य काय वापरू शकतो मॉइस्ट इनहेलेशनसाठी, तर आपण यामध्ये नेल्सन इनहेलर, वाफारा किटली असते ती, स्टीम मशीन जी आता सगळीकडे प्रचलित आहे ती, यांचा वापर होतो. तर अशा प्रकारे डिफरन्सेस होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि आवडला असल्यास लाईक करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.